व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला लक्षात आलं असेल की आज मी मस्त असे DIY बनवणार आहे. तर जे काही आपल्या किचनमधले जे काही कंटेनर्स असतात जे आपण यूज करत नाही, तर त्याचा छान असा रियूज करून आपण छान प्लांटर बनवू शकतो आणि त्यात छान छान अशी झाडं पण लावू शकतो. तर माझ्याकडे येलो कलर होता जो पेंट असतो, तर तोच मी आज देऊन घेणार आहे सगळ्या डब्यांना. आणि जे आपले इमोजीज असतात तर तेच आज मी त्याच्यावरती काढणार आहे. तर आधी डबल कोट करून घ्यायचा, कारण म्हणजे फर्स्ट कोटला तेवढं असं फिनिशिंग येत नाही. तर मग पहिला कोट देऊन झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं 1-2 तास ड्राय होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग सेकंड कोट देऊन घ्यायचा. तर सेकंड कोट दिल्याच्या नंतर काय तर थोडंसं फिनिशिंग येते आणि दिसायलाही व्यवस्थित छान दिसतं. तर याला ड्राय व्हायला बराच वेळ लागतो. तर पहिला कोट देऊन घेतला मी आणि त्यानंतर मग 1-2 तासानंतर मी डबल त्याला लावून घेतला कलर आणि मग ओव्हरनाईट त्याला ड्राय होऊ दिलं. आणि नेक्स्ट डेला मग त्याच्यावरती मी इमोजीजचे जे असतात ते वेगवेगळ्या इमोजीज ते मी ड्रॉ करून घेतल्या. तर आधी पेन्सिलनी काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण कलर देऊ शकतो त्याला आपल्याला हवा तसा. ज्या पद्धतीने आपण काढलो तर ते छान दिसतं. तर आपण ह्याचा रियूज छान व्यवस्थित करू शकतो, कारण असंही आपल्याला टाकून देण्यापेक्षा ना त्यात आपण झाडं लावली तर ते आणि असं वेगवेगळा कलर देऊन जर त्याला छान आपण डेकोरेट केला आणि त्यानंतर त्यात झाडं लावली तर ते दिसायलाही छान दिसतं. तर मी याला होल नाही केले, कारण मला हॉलच्या खिडकीला बाहेरच्या साईडनं ठेवायचे आहेत. त्यामुळे मग त्याला होल जर केले तर ते पाणी खाली सांडून ते डागं पडतील. त्यासाठी मग मी त्याला, आणि सध्या आता उन्हाळा असल्यामुळे कसं त्याला पाणी भरपूर असतं, कधी आपल्याला टाकणं नाही झालं एखाद्या वेळेस पाणी तर मग तशावेळी ते लगेच ड्राय न होता तर तेवढं पाणी साचून राहिलं मध्ये तर ते व्यवस्थित राहतात झाडं. तर त्यासाठी मी त्याला होल वगैरे काही केला नाही, मी डायरेक्टच त्याच्यात लावणार आहे झाडं. तर छोटे छोटेच लावणार आहे. मनी प्लांट, आपले स्नेक प्लांट जे काही आहेत ते छोटे छोटे जे आपण घरातही ठेवू शकू असे इंडोर प्लांटही म्हणजे घरातही टिकतील आणि बाहेरही टिकतील अशा पद्धतीचे मी त्याच्यात लावणार आहे. तर सगळ्यांना कलर देऊन झाला आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला पाहिलं तर ते छान छान व्यवस्थित ड्राय झालेले होते. तर हे वेगवेगळे असे मी त्याच्यावरती पेन्सिलच्या हेल्पनी काढून घेते. तर असं व्यवस्थित दिसत नाही व्हिडिओमध्ये पेन्सिलने काढलेलं, बट ते पूर्ण काढून झाल्याच्या नंतर खूप छान दिसते. आणि आधी पेन्सिलनं काढून घ्यायचं म्हणजे कशी आयडिया येते आणि चुकत पण नाही. त्यामुळे आधी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण जे कोणत्या कलर यूज करायचा ते कलर यूज करून आपण हे करू शकतो. तर मी इथे ब्लॅक कलरनी काढलं आहे, पण त्या कलरपेक्षाही मला मार्करची परमनंट मार्कर असते तर ती जास्त इझी वाटली म्हणून मी तिचा जास्त यूज केला आहे. कारण हे थोडंसं ब्रश कसं छोटं ब्रश नाही आहे त्यामुळे व्यवस्थित असं फिनिशिंग येत नव्हती. त्यामुळं मग मी परमनंट मार्करचाच यूज केला आहे. तर बाकीच्या सगळ्यांना मी मार्करनीच करून घेतलं डिझाईन, ती म्हणजे इमोजीस काढल्या त्यावरती. तर हे जे आहे ते रसगुल्ल्याचे होते पॅक, तर ते मेटलचे असल्यामुळं त्याच्यात मी झाडं नाही लावत, ते असंच आर्टिफिशियल त्याच्यात ठेवून देणार आहे. तर बाकीचे जे प्लास्टिकचे असल्यामुळे ते काही खराब होत नाहीत किंवा गंजत नाहीत, त्यामुळे मी त्याच्यात माती टाकून झाडं लावणार आहे. आणि ह्या जे 2 आहेत असे 2 आहेत, तर त्यात मी आर्टिफिशियल झाडं छोटी छोटी ठेवणार आहे.
सगळ्यांना कलर वगैरे देऊन झाला आणि खूप सुंदर दिसत आहे, सगळे खूप छान वाटत आहेत. तर आता याच्यामध्ये माती भरून मी लगेच झाडं लावून घेते. तर वेगवेगळ्या याचे काढलेले आहेत. तर सगळ्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, ते खूप सुंदर दिसत आहेत आणि झाडं लावल्याच्या नंतरही खूप छान दिसत आहेत. तर जे मेटलचे होते तर त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. तर ते पण खूप छान दिसत आहे आणि व्यवस्थित बसले पण त्याच्यात. आणि नंतर हे केलं आणि त्यात माती भरून घेतली. तर माझ्या छोट्या पिल्लूनं मला मदत केली. तर त्याला खूप आवड आहे झाडं वगैरे लावायची, तर त्याने मदत केली आणि मोठ्या मुलाने पण मदत केली. सो आम्ही तिघांनी मिळून छान असे झाडं लावले त्यामध्ये आणि खूप छानने केलं. तर माती भरली, वर होती माती आणि खाली पोर्चमध्ये येऊन मग आम्ही सगळ्या याच्यामध्ये झाडं वगैरे लावले. तर खूप जास्त गोंधळ झालेला होता. तर सगळं छान आणि पूर्ण झाडं वगैरे लावून झाल्याच्यानंतर खूप छान दिसत आहे आणि हे सगळे मी आता क्लीन करून घेऊन मग ह्याच्यावरती विंडोवरती ठेवणार आहे. तर खूप छान दिसले सगळं झाल्याच्या नंतर व्यवस्थित आणि छान. मला खूप आवड आहे झाडांची आणि मुलांना पण खूप आवड आहे. त्यांचंही चालू असते मध्ये मध्ये काही असं लुडबुड करणं. कुठल्या बिया असेल तर लगेच ते मातीमध्ये लावतात. त्यांची काही असं म्हणजे झाडं वगैरे येतात का पाहतात. तर ते पण खूप छान आवड आहे मुलांना पण. आणि हे सगळं रेडी झाल्याच्या नंतर हे असं दिसत आहे. खूप छान, मला पण खूप आवडलं. तर तुम्हाला कसं कसं वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं आवडलं ते पण सांगा. तर प्रत्येका ह्याच्यात वेगवेगळे लावलेत. तर आधीचे हे 2 होते छोट्या ह्याच्यात आणि मनी प्लांट, परत मनी प्लांटचे 2 लावलेत, स्नेक प्लांट लावलं, पर्पल हार्ट लावलं. तर हे सगळे लावले आणि जे लास्टला खूप छान आणि सुंदर दिसत आहे. सो लाईक करा, सबस्क्राईब करा.